नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. ढोकळ्याचे बरेच प्रकार आहे, पण डाळ तांदळाचं प्रीमिक्स करून घेत आहोत. एकदाच करून ठेवा, हवा तेव्हा पीठ घ्या, फक्त पाणी मिसळा, वाफवलं की मस्त जाळीदार ढोकळा तयार होतो. ऐनवेळी आपण सगळं साहित्य मिसळून ढोकळा करतो तर तो कधी फसतो, कधी कच्चा राहतो, तर कधी छान फुगतो. पण आज आपण इथे ढोकळ्याचं प्रीमिक्स हे पीठ आपण एकदा करून ठेवाल तर ते 3 ते 4 महिने आरामशीर टिकतं. आणि ढोकळा करायचा असेल तर ऐनवेळी फक्त पाणी मिसळायचं, अगदी पटकन ढोकळा तयार होतो. त्यामुळे ढोकळा बिघडण्याचा विषयच येत नाही. तेच पीठ कसं करायचं ते बघणार आहोत. अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ढोकळ्याचं प्रीमिक्स करण्यासाठी इथे आपण 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. यामध्ये आपण पाऊण किलो हरभरा डाळ घालणार आहे. इंद्रायणी तांदूळ यासाठी घेतलेले आहे, त्यामुळे ढोकळा अगदी मऊसूत होतो. आता हे सर्व एकत्र करून आपण याला दळून. तर बघा, इथे हे आपलं ढोकळा प्रीमिक्स आता दळून तयार झालेलं आहे. हे बघा, असं गरमरीत दळलेलं आहे, ते जास्त चला तर मग ढोकळा प्रीमिक्स कसं बनवायचं ते आपण बघितलं आहे. आता ढोकळ्या प्रीमिक्सपासून ढोकळा कसा बनवायचा ते बघून घेऊया. इथे मी एका कढईमध्ये, तर आता इथे बघा, मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. हे ढोकळा प्रीमिक्सचं पीठ. आता जेवढं तुम्ही पीठ घेणार आहात तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आता इथे आपण पाणी करून घेणार आहोत साखरेचं. इथे मी 2 चमचे साखर घालते पाण्यामध्ये. एका वाटीमध्ये हे पाणी तयार करून घेऊया. तर इथे बघा, आपला ढोकळा चेक करूया आता. हे बघा, टूथपिक घातलेली आहे या, तर मस्त झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता बघा, इथे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. यावर आपण हे साखरेचं पाणी घालून घेणार आहोत. हे साखरेचं पाणी मस्तपैकी असं. तर इथे बघा, फोडणीसाठी मी हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडीशी तीळ घेतलेली आहे. तर याची आपण फोडणी तयार करून, आता आपण याची फोडणी करून घेऊया. आता यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया. मस्तपैकी याची फोडणी करून घ्यायची आहे. आता ही फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घेणार आहोत. मस्तपैकी अशी पसरवून घेऊया. मस्त आपली फोडणी तयार झालेली आहे. आता ही अशी पसरून घेऊया. चला तर मग, हा ढोकळा आपला असा मस्तपैकी तयार झालेला आहे. या ढोकळ्यासोबत मी मस्तपैकी सॉस घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे.